आपल्या अद्वितीय पराक्रमाने सर्वांना थक्क करून दरारा निर्माण करणाऱ्या 20 वर्षाच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मुकादमांमध्ये 2.25 लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, देवदत्त सेनानी असा लौकिक मिळवणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे यांची कारकीर्द वादळी होती. 18 ऑगस्ट 1700 साली थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला. थोरले बाजीराव म्हणजे असा धुरंधर पेशवा की ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी पेशवा झालेल्या वीराने 40 वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. थोरले बाजीराव हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे 1720 पासून पेशवे होते. ते थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जात. बाळाजी विश्वनाथ हे बाजीरावांचे वडील. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले. शिपाई गडी करण्याची त्यांची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी विश्वनाथ यांच्याबरोबर दिल्लीच्या बादशाची भेट घ्यायला गेले तेव्हा 19 वर्षाचा बाजी त्यांच्या बरोबर होता. तर उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरवण्यासाठी किती शक्यता आहे याचा अंदाज या कोवळ्या वयातच बाजीरावांना आला होता. रणधुरंधर असणाऱ्या पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल नेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या मराठी दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा त्यांच्या युद्धाचा कौशल्याचा महत्वाचा भाग होता. बाजीराव शिपाई गडी होते. 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. सन 1720 मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या वयातच खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 25 एप्रिल 1740 पर्यंत त्यांनी 20 वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात मावळ्याची लढाई, धारची लढाई, पालखेडची लढाई, अहमदाबादची लढाई, उदयपूरची लढाई, फिरोजाबादची लढाई, दिल्लीची लढाई, भोपाळची लढाई, वसईची लढाई या आणि अशा 36 मोठ्या लढाया त्यांनी त्यावेळी केल्या आणि सगळ्याच लढाया त्यांनी जिंकल्याही. या काळात त्यांना सुभेदार पिराजी जाधव, खंडेराव दाभाडे, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर या वीर योद्ध्यांची त्यांना साथ लाभली होती. वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधी त्याच्यावर अशी झडप घालायची की त्यांना सावरून प्रतिकार करण्याची वेळच मिळायला नको, ही त्यांची नीती होती. आणि हेच आपली मैदानी लढाई लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणून द्यायला कारणीभूत झाले. उभ्या भारतात बाजीरावांच्या समशिरीचा डंका वाजत होता. 12 मे 1737 रोजी वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. बाजीराव पेशव्यांनी दक्षिण निर्मित केली, पण त्यांच्या यशाची मरम्मत त्यांच्याकडील उत्तरेकडील राजकारणात शोधली पाहिजे. मुघल बादशाहीचा वृक्ष जिरण झालाय, फांद्यावर कुऱ्हाड न चालवता बुंद्यातच हात घालावा हे धोरण पेशव्यांनी पत्करले. पेशव्यांचा संचार सुरुवातीपासूनच नर्मदे पलीकडे सुरू होताच. 29 नोव्हेंबर 1728 रोजी चिमणाजी अप्पांनी मावळ्यांचा सुभेदार गिरीधर बहादूर यास अमेराई येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल यांच्या सहाय्यास गेले होते. त्यांनी जैतापूर येथे सुभेदार महम्मद खान बंगशास वेढले आणि त्याच्या सैन्याशी वाताहत केली. हरसाल मराठी फौजांची उत्तरेकडील हालचाली सुरू झाल्या. 1733 साली पेशव्यांनी सवाई जयसिंगाशी सामना केला. 1733 मध्ये बुंदी तंतिया या भागातून पेशव्यांच्या सरदारांशी चौद बसून केला. पिराजी जाधवांनी मार्च 1735 मध्ये वजीर कुमरुद्दीन खान याच्याशी औराचन जिंकलं, लढाई केली. याच वेळी राजस्थानात मुकुंदरा घाट ओलांडून शिंदे होळकरांनी मीरबक्षी खानाच्या सैन्यातून खेळले. धावपळीच्या लढाईत मुघली सैन्यांचा मराठी फौजांपुढे टिकाव लागेना. मावळ्यांचा चौथ म्हणून मोगल दरबाराने दरसाल मराठ्यांना 22 लाख रुपये द्यावे या अटींवर युद्ध तहकुबी झाली. मीरबक्षी आणि सवाई जयसिंगाशी तडजोडीचे धोरण मुघल दरबारास मान्य होईना. तेव्हा फिरून एकदा बाजीराव आपल्या फौजांसहित उत्तरेत चालून आले. जयसिंगामार्फत दिल्ली दरबाराशी बोलणी सुरू झाली. मावळ्यांची सुभेदारी ही जहांगीरी बंगालच्या वसुलात 5 लाखांचंच होतं. अहलाबाद, वाराणसी, गया, मथुरा इत्यादी हिंदूंची पवित्र क्षेत्रे, दख्खनची सरदेश पांडेगिरी व दक्षिणेत 5 लाखांची जहांगीरी या मागण्या पेशव्यांच्या दरबारात केल्या. पेशव्यांच्या वाढत्या मागण्या दिल्ली दरबारास मान्य होईना. चालढकलीचे धोरण दरबाराने स्वीकारले. तेव्हा पुन्हा 1737च्या सुरुवातीस बाजीरावांनी उत्तरेत चाल केली. बाजीरावांचा रस्ता रोखून धरण्याकरिता 2 मोगली फौजा दिल्लीकडून निघाल्या. दोन्ही सैन्यांची नजर चुकवून मराठी फौज 29 मार्च रोजी दिल्ली नजीक येऊन ठेपली. राजधानी आता उद्ध्वस्त होणार अशी धास्ती सर्वांना वाटू लागली. आपल्या मागण्या पक्षास अनुकूल असणाऱ्यांच्या विचाराने बादशाह वागेल अशी बाजीरावांची अपेक्षा होती. पण दिल्ली दरबारात पेशव्यांचे वर्चस्व स्थापन झाल्यास आपण निर्माल्यावत होणार हे ओळखून निजामाने उत्तरेत पलायन केले. मराठ्यांचे आक्रमक हाणून पाडण्याकरिता मोठी फौज, जहांगीर तोफखाना आणि भरपूर खजिना निजामांच्या स्वाधीन करण्यात आला. निजामाची स्वारी बाजीरावांशी निकराचा सामना करण्याच्या इराद्याने निघाली. बाजीरावांनी भोपाळ नजीक निजामास गाठले.
15 डिसेंबर 1737 रोजी निजामाचा पराभव झाला. तो भोपाळच्या किल्ल्याच्या आश्रयास केला. बाजीरावाच्या फौजेने शत्रूच्या नाकीनऊ केले. निजामाचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा त्यांनी बाजीरावांच्या मागण्या दरबारातून मान्यता मिळवून या अटींवर संमती देऊन 7 जानेवारी 1738 रोजी समिट केला. माळवा, सोबा, नर्मदा आणि चंबळ यामधील सर्व प्रदेश हे मराठ्यांना बहाल करायचे आणि त्याच्या बदल्यात बादशाही फरमान पेशवास मिळवून द्यायचे. या अटींवर पेशव्यांनी वेढा उठवला. भोपाळचा विजय हा बाजीरावांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू होय. या विजयाने माळवा बुंदेलखंडात मराठी सत्ता प्रस्थापित झाली आणि मोगल दरबारात मराठ्यांचे वर्चस्व वाढले. पुढील 2 वर्षात बाजीरावांच्या खांदेत माळव्यात हालचाली सुरू झाल्या. बाजीरावांची युद्धनीती कधीच समजली नाही. बाजीराव म्हणत, रात्री झोपे करता नाही तर ती बेसावत शत्रूच्या धावण्यावर हल्ला करण्याची देवांनी दिलेली नामी संधी आहे. झोपी घोड्यावर बसल्यावर घेता आली पाहिजे या उद्गारामागे एक महत्वाची बाब दृष्टीस पडते. ती म्हणजे बाजीरावांच्या स्वतःच्या झोपेबद्दल असलेले नियंत्रण. बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे अशी नोंद अनेक ऐतिहासिक बखरींमध्ये आढळून येते. चिमाजी अप्पा हे बाजीरावांचे धाकटे भाऊ. यांनी देखील कोकण घाट आणि किनाऱ्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावांना शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावांनी दिल्लीला आणि चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून 7 शहरे, 4 बंदरे, 2 लढाऊ टेकड्या आणि 340 गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजींना कीर्तीच्या अतिउच्च शिखरावर घेऊन गेली. त्यांची जाणीव ठेवून चिमाजींनी वसईजवळच वज्रेश्वरी देवीचे सुंदर मंदिर बांधले. 27 फेब्रुवारी 1740 रोजी नासिर जंग विरुद्ध जिंकून मुंगी पैठण येथे तह झाला. तहात नासिर जंग आणि हंडिया खारवण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च रोजी बाजीराव खारवणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून नर्मदा तीरावर रावखेडी या गावी विषमज्वराने 28 एप्रिल 1740 रोजी बाजीरावांचे निधन झाले. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.